प्रभाग 3 मध्ये महायुतीचे उमेदवार माजी सैनिक कुमार पाटील व चैत्रा गवळी यांनी घराघरात जाऊन आपला प्रचार केला। तसेच पॅम्पलेट वाटून चिन्हाबद्दल माहिती देऊन निवडून आणण्याचे आवाहन केले। यावेळी प्रभागातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये माजी सैनिक कुमार पाटील यांच्यासोबत कायम त्यांचे आजी माजी सैनिक संघटना पार्टीची पहिल्या दिवसापासून उभी आहे। आपल्यासोबत काही सैनिक देखील आहेत, सैनिकांकडून जाणून घ्या। काय सांगाल तुम्ही कुमार पाटील सोबत पहिल्या दिवसापासून प्रचारात सहभागी आहेत, काय आवाहन कराल नागरिकांना? नगर परिषद वार्ड क्रमांक 3 मधील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा प्रेमाचा नमस्कार। आपल्या आजी माजी सैनिक संघटनेतर्फे एक धडाडीचे कार्यकर्ते कुमार पाटील साहेब या निवडणुकीमध्ये भाग घेतलेले आहेत। सर्व आजी माजी सैनिकांनी संपूर्ण त्यांना खांद्यावर घेतलेलं आहे आणि कुमार पाटील साहेबांचं कार्य इतकं मोठं आहे की ज्या वेळेला त्यांनी सुरुवातीपासून ज्यांची आजी माजी सैनिकाची संघटनेची जी काही कामं आले असतील, ज्यांचं काही अडीअडचण असते, हेरीगिरीने भाग घेऊन त्या गावापर्यंत पोहोचवण्याचं आणि प्रत्येक त्या अधिकाऱ्यांचा संपर्क साधून त्या माणसाचं कुठलंही काम असू देत त्यांनी प्रश्न त्यांचं मांडण्याचा प्रयत्न करून त्यांना यशस्वी त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर त्यांनी वार्ड क्रमांकमध्ये गवळी मॅडम पण त्यांच्यासोबत उच्च शिक्षित उमेदवार म्हणून चैत्रा गवळी हे पण उभे आहेत। त्यांना पण एक मतदान देऊन त्यांचं चिन्ह आहे नारळाची बाग, कुमार पाटील साहेबांच्या कमळाचे चिन्ह आहे। आजी माजी सैनिक संघटनेतर्फे व आपल्या सर्व वार्ड क्रमांक 3 मध्ये सर्वांना कळकळीची विनंती आहे, एक हुशार उत्तुर आणि धडाडीचा कार्यकर्ता म्हणून कुमार पाटील साहेबांना साथ द्यावी एवढी मी कळकळीची विनंती करतो। त्या येत्या निवडणुकीत 2 तारखेला त्या बटनावर आपण बटन दाबून कुमार पाटील साहेबांना व गवळी मॅडमना बहुमोल मताने विजयी करावी ही माझी कळकळीची विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। महायुतीचे उमेदवार कुमार पाटील व चैत्रा गवळी यांच्या प्रचारात काही महिला देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका त्यांच्यासोबत महायुतीच्या उमेदवारांसोबत असणे त्यांची भूमिका नेमकी काय आहे। ताई काय सांगाल, तुम्ही देखील प्रचारात चैत्रा गवळी आणि कुमार पाटील यांच्या प्रचारात सहभागी आहेत, नेमकी काय भूमिका तुमची? नमस्कार। आज एकीकडे उच्च शिक्षित महिला आणि तसेच देशाची सेवा करून माजी सैनिक म्हणून उभारलेले उमेदवार आणि विरुद्ध पार्टीमध्ये असलेले एकाच कुटुंबातील 2 उमेदवार याचा जनतेने नक्कीच विचार करावा आणि त्यांनी सपोर्ट करावा यांना। आणि देशाची सेवा जसं बॉर्डरवर हे उभा असतो आणि आपण निवांत घरी असतो की त्यांच्यावर विश्वास ठेवून, तसंच आत्तासुद्धा यांच्यावर नितांत विश्वास ठेवून त्यांना मतदान करून त्यांना निवडून द्यावं हीच एक विनंती आहे। आणि जनता दल, जनस्वराज आणि शिवसेना आणि भाजपा यामध्ये महायुतीचा एक वेगळा एक प्रोग्राम हे केलेला आहे, त्यासाठी त्यांनी सगळ्यांनी विचार करून नक्की त्यांना आपलं मत द्यावं ही विनंती। आणि शिवशाहू आणि तसेच शिवशाहू ग्रुप मधील महिला यांचा कुमार पाटील आणि चैत्रा गवळी यांना पूर्णपणे पाठिंबा राहील हीच आमच्याकडून सगळ्यांच्याकडून।